झी 24 तास एक पाऊल पुढे। टाळ आणि मृदुंग म्हणजे वारीचा श्वास। या दोन्हीशिवाय वारीचा विचारच केवळ अशक्य। वारीच्या काळात टाळ आणि मृदुंगाच्या विक्रीत चांगलीच वाढ होत असते। पाहूयात यावरचाच एक रिपोर्ट। हरिनामाचा गजर करत पंढरीच्या दिशेने चाललेले हे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी चाललेल्या वारकऱ्यांच्या भजन कीर्तनात टाळ आणि मृदुंगाचं महत्त्व अनन्यसाधारण। मृदुंगाच्या तालावर आणि टाळेच्या ठेक्यावर प्रवासाचा थकवा विसरत हे वारकरी हरिनामात तल्लीन होऊन गेलेले असतात। वारीच्या काळात टाळ आणि मृदुंगाची मागणी चांगलीच वाढते। दुरुस्तीबरोबरच खरेदीकडेही वारकऱ्यांचा कल असतो। मात्र या काळात दुकानदारांकडून या वाद्यांच्या किमतीत वाढ केली जाते असं वारकऱ्यांचं म्हणणं आहे। जास्त होते, वाढते जास्त, म्हणजे कारण घेणार जास्त असतात, दुकानदाराला तेवढी संधी असते, त्याच्यामुळे ते करतातच तसं। हमेशाचे आम्ही वारकरी आहेत ना। काशांच्या टाळेची जागा आता पितळेच्या टाळेनी घेतली, पण वजनाप्रमाणे त्यांची किंमत ठरते। साधारण 150 ते 500 रुपयांपर्यंत टाळांची किंमत असते, तर मृदुंगाचे दर हे 1500 ते 4000 रुपयांच्या दरम्यान असतात। विणेची किंमत ही साधारण 2000 रुपयांच्या घरात जाते। ही एक प्रकारे वारकऱ्यांची सेवा असल्यानं दर कमीच ठेवले जातात असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे। तरी वाढ तशी आम्ही करीत नाही वारकऱ्यांसाठी, तरी थोडे रेट कमीच करतो, पण तरी थोडे 5 ते 50 रुपयाचा फरक असतो। हे थोडेफार आम्ही रेट जास्त काही वारकऱ्यांमुळे घेत नाही वाढून, पण थोडेफार आता चमड्याचे यांचे भाव वाढल्यामुळे ते थोडेफार घेतो। विठुनामाचा गजर करत निघालेल्या वारकऱ्यांना टाळ मृदुंगाचा ठेका एक आगळंच चैतन्य देऊन जाते, ज्याचा नाद सर्वसामान्यांच्या मनात चिरंतन घुमत राहतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह स्वानंद कुलकर्णी, झी मीडिया, आळंदी। झी 24 तास एक पाऊल पुढे।